जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का? जसे की लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय? मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे, कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था, उत्तम चव, हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार, एसी, नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग, 3000 स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा, लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन। एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला। आमचा पत्ता लकी हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग अँड लॉन्स, राशन रोड, तिरुपती नगर, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। महाराज की जय। माननीय राम शिंदे साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्वांचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी छाया सुनील शेलार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। कर्जत नगरपंचायतमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी या ठिकाणी घडल्या आहेत। राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 13 नगरसेवकांनी एकत्र येत रोहिणी घुले यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। मात्र त्यांनी प्रस्तावाला सामोरं न जाता त्यापूर्वीच राजीनामा दिला। त्यानंतर रात्रीच जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला। त्यानुसार आज दुपारी 2 वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती। यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी छाया सुनील शेलार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे। यामुळे आता त्यांची निवड निश्चित मानली जात आहे। आज दुपारी छाननी होऊन त्यानंतर उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत माघारीची वेळ देण्यात आली आहे। पाहूया यानंतर काय म्हणाले या ठिकाणी पदाधिकारी। माननीय आमदार राम शिंदे साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राम शिंदे साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राम शिंदे साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय। संत सद्गुरू बोदड महाराज या कर्जत नगरपंचायतच्या या निवडणुकीच्या संदर्भात गेली 2-2.5 महिने या नगराध्यक्षाच्या संदर्भात बरीच काही चर्चा या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू होती। आदरणीय आमचे नेते विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे साहेब यांनी गेली मागच्या वर्षी 11 महिन्याचा करार करून दोन्ही नगराध्यक्ष निवडायचे असं ठरलं होतं। त्याप्रमाणे 11 महिन्याचा नियम आमच्या विरोधी पार्टीने म्हणजे घुले पाटलांनी तो नियम मोडला। त्यामुळे आम्हाला हा संघर्ष करावा लागला। जर त्यांनी 11 महिन्यापूर्वीच राजीनामा दिला असता तर ही वेळ आली नसती। त्यामुळे आदरणीय शिंदे साहेबांनी शब्द दिला होता की पुढील नगराध्यक्ष छाया सुनील शेलार होतील। त्यांनी अधिकृतपणे डिक्लेअर पण केलं होतं, पण घुले पाटलांनी तो शब्द काय पाळला नाही। त्यामुळे आम्हाला आज या घुले पाटलांवर आयुष्य ठराव आणण्यासाठी ही वेळ आली। तसं पाहिलं तर या फसवाफसवीच्या राजकारणामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी सांगून दिलं ह्या जनतेला, या तालुक्याला, दोन्ही तालुक्याला सांगितलं हे फसवाफसवीचं राजकारण इथून पुढे चालणार नाही। शब्द दिला, शब्द पाळला पाहिजे। शब्द जर नाही पाळला तर त्याचे परिणाम आता आपण सर्व पाहत आहोत। हे संदेश जाणं गरजेचा होता दोन्ही तालुक्यात की कुणी जर फसवलं तर आम्ही त्या पद्धतीनं त्यांना खुर्चीवरून बाहेर काढू शकतो। आणि त्या पद्धतीने आदरणीय राम शिंदे साहेबांनी जो आम्हाला आदेश दिला आणि आम्ही सर्व 13 नगरसेवक रोहितदादांच्या राष्ट्रवादी पार्टीने पण आम्हाला सपोर्ट केला, त्यांचे पण मनापासून मी आभार मानतो। आणि 13 नगरसेवकांनी हा अविश्वास ठराव एकमताने मंजूर करून घेतला। जरी त्यांनी मंजूर करायला ते आले नसते तरी त्यांनी आधीच राजीनामा दिला। त्यांना माहीत होतं पुढं काय होणार आहे। त्या पद्धतीने आज आदरणीय राम शिंदे साहेबांचा हा विजय झाला आहे। तालुक्यातील सर्व जनतेचा, प्रत्येकाला वाटत होतं, शहरातल्या लोकांना वाटत होतं की हे 100% ही घुले पाटलांचं सत्ता नगरपंचायतमधून गेली पाहिजे। आणि त्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केलं। सर्व जनतेचं मी मनापासून धन्यवाद मानतो। या 2-2.5 महिन्यात या कर्जतच्या जनतेला त्रास भोगावा लागला, त्याला आम्ही कारणीभूत नाही, तर अपोजिट पार्टी घुले पाटलांची पार्टी हे त्याला कारणीभूत आहे।
तरी मी सर्व जनतेचा मनापासून धन्यवाद मानतो. इथून पुढे आदरणीय राम शिंदेच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगला कारभार होईल आणि नवीन काही या जनतेला आम्ही देऊ शकू एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. सद्गुरू संत गोदंड महाराजाच्या या पावनभूमीमध्ये आज आदरणीय विधानसभेच्या सभापती राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या ठाम भूमिकेमुळे आज मी नगराध्यक्षाचा फॉर्म भरला आहे आणि माझी नगराध्यक्ष म्हणून निवड होणार आहे. आमचा कालावधी खूप थोडा राहिला असला तरी मी जनतेला अशी ग्वाही देते की उरलेल्या 6 महिन्यामध्ये मी प्रामाणिकपणे आणि स्वच्छ पारदर्शक असा कारभार पाहिल आणि जनतेचा जी राहिलेली कामं अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आम्ही सगळेच नगराध्यक्ष आहोत अशी ठाम भूमिका मी मानते आणि माझ्या सर्व नगरसेविकांचे मी आभार मानते. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.